नमस्कार, मी नवनाथ मल्हारी कसपटे, मुक्काम पोस्ट गोरमाळी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी क्रॉस पॉलिनेशनमधून बऱ्याचशा व्हरायटी काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये माझं R&D मध्ये 22 एकर क्षेत्र गुंतलेलं आहे आणि 12 वर्षापासून माझं सतत काम चालू आहे। यामध्ये मला 3000 म्हणजे पेशीज माझ्याकडे तयार होत्या आणि त्या 3000 पेशीजमधून 40 व्हरायटी निवडून इथं लागवड केलेली आहे आणि 40 मधून परत 4 व्हरायटी आपण पेटंटला टाकलेले आहेत। त्यापैकी ही RV नावाची एक व्हरायटी आहे आणि याचं वय जूनमध्ये 2 वर्षापूर्वी म्हणजे आता येणाऱ्या जूनच्या शेवटी 3 वर्ष होतात याला। म्हणजे आजची तारीख 12/3/25, तर त्या दृष्टीनं हे 3.25 वर्षाचं झाड आहे। तर गेल्या वर्षी तर याला 210 पर्यंत फळं मिळालेली होती आणि आत्ता आपण ऑफ सीझनला ही फळं घेतलेली आहेत। तर 125 फळं आहेत झाडावर। याच्यात साखरेचं प्रमाण पण 26% साखर आहे, गराचं प्रमाण पण चांगलं आहे, बिया कमी आहेत आणि अशा पद्धतीनं ह्या व्हरायटीवर ही फळं मिळालेली आहेत। ही जर फळं थोडी आणखी कमी केली असतं आणखी ह्याची मोठी साईज मिळाली असती। याच्यात 900 ग्रॅमपर्यंत मोठ्यात मोठं फळ मिळालेलं आहे पूर्वी आणि याचा रेट सध्याच्याला बऱ्याच लोकांनी म्हणजे सांगितले की 200 रुपयाच्या पुढूनच रेट आहे। तर अशा पद्धतीनं आपण ही व्हरायटी तयार केलेली आहे। RV एक आणि दुसरी एक व्हरायटी आपण अशाच पद्धतीनं सीताफळाचा आणि रामफळाचा क्रॉस करून केलेली आहे। तर ते समृद्धी नावाची व्हरायटी आहे, त्याला पण फळं खूप चांगली मिळतात। त्याच्यात पण शुगर पर्सेंट 28 ते 30 शुगर पर्सेंट आहे त्याच्यामध्ये आणि ती दिसायला रामफळासारखी दिसते पण फळं भरपूर लागतात आणि साईज अर्धा किलोच्या पुढची सर्वसाधारण आहे। सध्याचा हा जो वाण आहे RV नावाचा, तर याच्याबद्दल आपण कधी फळं येतात, किती वर्षात फळं लागतात आणि कुठल्या हंगामामध्ये फळं येतात याच्याबद्दल माहिती द्या। तसं तर जूनचाच हंगाम सगळ्याला येतच असतो, त्याला काही करावं लागत नाही आणि जूनच्या हंगाम म्हणजे पहिल्याच वर्षी ह्याला फळं मिळतात, हे वैशिष्ट्य आहे। पहिल्या वर्षी आम्हाला 85 फळं मिळाली, म्हणजे लागवडीपासून 1 वर्षानंतर 85 फळं मिळाली आम्हाला आणि दुसऱ्या वर्षी 210 पर्यंत मिळाली आणि तेवढी घेऊन परत आता ही 125 फळं मिळाली। पण माझं मत आहे डबल भार घेताना कधीतरी आपला धोका होऊ शकतो, डबल भार घेऊ नये। आताचाच भार जर घेतला ह्याचे रेट चांगले राहतील आणि रेट चांगले राहिल्यामुळे आपल्याला ही एक भार परवडेल असं मला वाटतं। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मधुबन फार्म अँड नर्सरी या ठिकाणी कसपटे नानांच्या फार्मवरती आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत कसपटे नाना आणि बीडवरून सोळंकी काका आणि त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर आपण नानांच्या फार्मवरती या नवीन वाणांची आज माहिती घेणार आहोत। तर नानांनी या नवीन वाणाबद्दल आपल्याला माहिती द्यावी अशी विनंती करतो। याचे 17 सप्टेंबर याचं वय जे आहे ते आता येणाऱ्या जूनमध्ये 3 वर्ष पूर्ण होणार आहे। तर यापूर्वी आपल्याला पहिल्या वर्षीच 85 फळं मिळाली या झाडाला, दुसऱ्या वर्षी 210 पर्यंत फळं मिळाली आणि आत्ता जे ह्या ऑफ सीझनचा भार धरलेला आहे 17 सप्टेंबरच्या छाटणीला, त्यावेळेस मी म्हणाल किंवा 17 सप्टेंबरला मग पहिली फळं काय केली तर आम्ही पहिली फळं तशीच ठेवली आणि फक्त शेंड्याचं थोडंसं छाटून 3च पानं काढली होती। तर 3 पानातूनच हे आलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी बघा 3 पानं काढून 2 किंवा 3 फांद्या आल्यात आणि त्याच्यातूनच ही फळं तयार झालेली आहेत। तर 125 फळं आता सध्या या झाडावर आहेत। याचे गराचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि बिया पण कमी आहेत। तर सध्याचे रेट मार्केटमध्ये 200 ते 300 रुपयापर्यंतच्या दरम्यानचं चालू आहे। तर या पद्धतीनं आपण ही RV नावाची NMK RV नावाची व्हरायटी सध्या आपण मार्केटमध्ये आणायचं चालू आहे।